सत्ता संघर्षानंतर महायुतीचा पहिलाच मेळावा ठाणे शहरात पार पडत आहे। हा मेळावा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा असून या मेळाव्याकरता सर्वच प्रमुख नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्याला आता अवघे काही तास शिल्लक राहिले असून सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झेंडे व बॅनर लावत शक्ती प्रदर्शन करण्यात आले। सत्ता संघर्षानंतर महायुतीचा पहिलाच मेळावा ठाणे शहरामध्ये पार पडत आहे। या ठिकाणी पाहिलं तर आता काही तासातच ह्या सभेची सुरुवात जी आहे ती होणार आहे। महायुतीमधील सर्वच घटक पक्षातील अनेक प्रमुख नेते असतील ते देखील या सभेकरिता जे आहे ते उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर महायुतीमधील अनेक छोटे बडे सर्वच कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असतील या ठिकाणी उपस्थित जे आहेत राहणार आहेत। आपण पाहिलं तर या सभेकरिता जे आहेत ते स्वतः कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे असतील, रवींद्र चव्हाण असतील, उद्योगमंत्री उदय सामंत असतील, असे अनेक मान्यवर जे आहेत ते या सभेकरिता उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी आता कार्यकर्त्यांनी देखील जमायला मोठ्या प्रमाणात सुरुवात जी आहे ती केलेली आहे। पण पाहिलं तर ठाण्यातील छत्रपती शिवाजी मैदान या परिसरामध्ये या मेळाव्याचं आयोजन एकंदरीत करण्यात आलेलं आहे। या मैदानाची क्षमता आपण पाहिलं तर 1000 ते 1200 नागरिकांची क्षमता आहे, परंतु या ठिकाणी जे आहे ते 2.5 ते 3000 कार्यकर्ते जमण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। याच उद्देशाने आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते या मैदानाच्या बाहेर म्हणजेच माचुंदा तलाव परिसरामध्ये देखील काही स्क्रीन्स जे आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून जे कार्यकर्ते येतील त्यांना ही सभा जी आहे ती पाहायला मिळावी। त्याचबरोबर आपण पाहिलं तर केंद्र सरकारच्या ज्या योजना असतील, त्याचबरोबर राज्य सरकारच्या ज्या योजना असतील त्या नागरिकांच्या घराघरापर्यंत कशा पोहोचवण्यात येतील हे देखील या मेळाव्यामधून जे आहे ते मार्गदर्शन कार्यकर्त्यांना एकत्रित करण्यात येणार आहे। म्हणजे आता आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा मेळावा कशा प्रकारे पार पडतो हेच आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।